तर महाशिवरात्रीनिमित्त आपण हा खास रिपोर्ट बघितला। यानंतर थेट जाऊयात अंबरनाथमध्ये। अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरामध्ये लाखो भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। तर हे मंदिर प्राचीन आहे। 5 ते 6 लाख भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। उल्हासनगर आणि अंबरनाथच्या मध्यवर्ती मोठी यात्रा या ठिकाणी सुरू झालेली आहे। महाशिवरात्रीनिमित्त बीडमधील कंकालेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। बीड शहराचे ग्रामदैवत असलेल्या कंकालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा असते। केवळ बीड नाही तर विविध ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी न चुकता या ठिकाणी येतात। महाशिवरात्रीनिमित्त नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी आहे। तर शिवरात्रीनिमित्त शिवलिंगावर विधिवत पूजा अर्चना आणि रुद्राभिषेक केला जातोय। शिवपिंडीवर फुलांच्या सुंदर सजावटीने भाविकांचं लक्ष वेधलंय। जळगावचं ओंकारेश्वर मंदिर महाशिवरात्रीनिमित्त आज पहाटे 4 वाजेपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन झालंय। संपूर्ण मंदिर परिसर सजवण्यात आलेला आहे। मंदिरात 7 विशेष पर्वांमध्ये शिव अभिषेक करण्यात येईल। भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी पाईप रेलिंग देखील लावण्यात आलेली आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गाजवळ घोरावेश्वर मंदिराच्या पायथ्याशी महाशिवरात्रीनिमित्त सप्ताहाचं आयोजन झालं। या सप्ताहात राज्यातील नामवंत कीर्तनकारांनी आपली सेवा सादर केली। दरम्यान या सप्ताहानिमित्त महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं। लोकाला मागतोय विनाकारण। आज महाशिवरात्री आणि यानिमित्त रायगडमध्ये शंकराच्या मंदिरात मोठी गर्दी झाली आहे। पहाटेपासून अभिषेक विधिवत पूजा करण्यात आलेली आहे। शिवकालीन वीरेश्वर मंदिरामध्ये आजपासून छबिना उत्सवालाही सुरुवात झाली आहे। अकोल्याचं आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी शिवभक्तांच्या रांगा लागल्या। राजेश्वराला जलाभिषेक करण्यात आला। भाविक या ठिकाणी दर्शन घेताना दिसतायत। मुंबईमधल्या चांदिवलीमध्ये महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला यात्रा आणि महाकाल अघोरी नृत्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शिवशंकर आणि त्याच्या भक्तांचा नृत्य तांडव कलाकारांनी सादर केला। शंकराची पालखी काढण्यात आली आहे। शिवभक्तांच्या जोरदार घोषणांनी वातावरण शिवमय आणि भक्तिमय झालंय। महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुण्यातील काही रस्त्यांवर वाहतुकीमध्ये बदल झालेले आहेत। वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पुणेश्वर रस्ता ते अगरवाल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सकाळी 6 पासून रात्री 12 पर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय, अशी माहिती शहर वाहतूक शाखेनं दिली आहे।